मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीमध्ये झालेले 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंतचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे 100पेक्षा जास्त प्रश्न आहेत. ते तुम्ही व्यवस्थित पहा, कारण प्रश्न रिपीट पण होत आहेत. त्यामुळे हे प्रश्न अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, विश्वास पाटील हे महानायक या पुस्तकाचे लेखक आहेत. त्याचबरोबर त्यांची पानिपत ही कादंबरी आहे, ही परीक्षेला विचारलेली आहे. त्यानंतर झाडाझडती ही देखील त्यांचीच कादंबरी आहे, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर शिवाजी सावंत यांच्याबद्दल पाहायचं झालं तर मृत्युंजय, युगंधर, छावा, पांढरे ढग हे शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या आहेत. त्याचप्रमाणे रणजित देसाई यांची स्वामी, श्रीमान योगी या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्याचप्रमाणे शंकरराव खरात यांची तराळ अंतराळ ही देखील अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे आणि ती तलाठी भरतीला विचारलेली आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. तर मित्रांनो, वि. स. खांडेकर यांची ययाती, दोन ध्रुव हेही माहीत असणं आवश्यक आहे. तसेच दया पवार यांचं बलूत हेही माहीत असणं आवश्यक आहे, कारण बलूत यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता हेही माहीत असणं आवश्यक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. गोपाळ गणेश आगरकर नाही, कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोपाळ हरी देशमुख हे लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बिढार पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, भालचंद्र नेमाडे हे बिढार या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांची हिंदू कोसला ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवा. तर बाबा आढाव, आता बाबा आढाव जे आहेत यांचं पण साहित्य माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन पण त्यावर जरा चर्चा करत जा, कारण आता बाबा आढाव जे आहेत, तर बाबा आढाव यांचं एक गाव एक पानवठा ही कादंबरी आहे. तर लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे माहीतच असेल तुम्हाला. तर नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप अन आम्ही या ज्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत, यावरती TCS प्रश्न विचारत आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, परमहंस सभेची स्थापना केलेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. तर परमहंस सभेची स्थापना आपण पाहिली. यानंतर राजाराम मोहन राय यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. मित्रांनो, इसवी सनावर प्रश्न विचारले जात आहेत. 20 ऑगस्ट 1828 साली, हेही लक्षात ठेवा. महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज आहे 24 सप्टेंबर 1873 साली, हेही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 1757 मध्ये प्लासीची लढाई सिराज उद्दौला यांच्याविरुद्ध कोण होते? तर प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला यांच्याविरुद्ध कोण होते? तर रॉबर्ट क्लाइव्ह हे होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महालवारी पद्धत केव्हा सुरू झाली? तर मित्रांनो, 1822 साली महालवारी पद्धत सुरू झाली. तर रयतवारीचा पण कालावधी लक्षात ठेवा, 1820 साली सुरू झाली. यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ड्युरांड कप 2023 कितवा सीझन आहे? तर मित्रांनो, ड्युरांड कप 2023चा 132वा सीझन आहे, असाही प्रश्न विचारला होता. पावलोपावली समास ओळखा. तर मित्रांनो, हा समास आहे अव्ययीभाव समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. तर द्विगु समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे, की ज्यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते. तर अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असून आता पावलोपावली अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे शब्दांची. सारे पोपट उडाले प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये अकर्मक प्रयोग आहे. उडणारे कोण? पोपट.
कोण उडाले पोपट, तर पोपट या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हा अकर्मक प्रयोग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती, तर सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे गोदावरी. संसदेने ITR कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला आहे, तर जून महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या कोणती आहे, तर मित्रांनो शीख ही लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या आहे. मग पहिली, दुसरी आणि तिसरी कोणती, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिल्यामध्ये हिंदू आहे, नंतर मुस्लिम आहेत, त्यानंतर ख्रिश्चन 3 नंबरला आहेत. हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत, तर मित्रांनो एकूण मूलभूत कर्तव्ये आहेत 11. 86वी घटनादुरुस्ती 2002 साली झाली आणि त्यानुसार 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. ते असे आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना पालकांनी शिक्षण देणे. मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो का, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. तर मित्रांनो हो, कारण 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यामध्ये बदल केला होता. यानंतर वावटळ ही कादंबरी कोणाची आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर व्यंकटेश माडगूळकर यांची वावटळ ही कादंबरी आहे, हेही लक्षात ठेवा. साने गुरुजी यांची श्यामची कादंबरी हे आत्मचरित्र आहे. तर प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांनाच आपण के अत्रे असं देखील म्हणतो, तर त्यांची मित्रांनो नाटके प्रसिद्ध आहेत. ती नाटके माहीत असणे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा के अत्र्यांचं साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, मोरूची मावशी, पाणीग्रहण ही नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वळीव कादंबरी कोणाची आहे, तर मित्रांनो शंकर पाटील यांची वळीव ही कादंबरी आहे. त्यानंतर चित्तरंजन कोल्हटकर जे आहेत त्यांची मी आणि माझ्या ही प्रसिद्ध आहे. तर श्री ना पेंडसे यांची गारंबीचा बापू, तुंबोडची खोत, हद्दपार यशोदा. मित्रांनो आपण एक 5 मिनिटाचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण त्यामधील जवळपास 5 ते 7 कादंबऱ्या परीक्षेला आतापर्यंत तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या आहेत. अतिशय छोटा व्हिडिओ आहे, तो बघा, तुमचा नक्कीच फायदा होईल. पावनखिंड ही कादंबरी कोणाची आहे, तर मित्रांनो रणजित देसाई यांची पावनखिंड ही कादंबरी आहे. त्यानंतर त्यांची स्वामी पण आहे, श्रीमान योगी आहे, याही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो इथं शारदा सदन आहे, शारदा सदनची स्थापना कोणी केली, तर मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली आहे. 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू झाली, तर मित्रांनो 1976 साली 42वी घटनादुरुस्ती लागू झाली आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, मित्रांनो समाजावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे हे समाज पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. मग इसवी सन काय आहे, तर 31 मार्च 1867 साली, इसवी सन नीट लक्षात ठेवा, 31 मार्च 1867 साली आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. तर मित्रांनो जो आर्य समाज आहे तो आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्याची स्थापना केलेली आहे 10 एप्रिल 1875 साली, हेही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कृष्णा नदीची लांबी किती आहे, तर मित्रांनो भारतातील कृष्णा नदीची लांबी आहे 1400 किलोमीटर. यानंतरचा पुढचा प्रश्न, आरोग्य हक्क कायदा आणणारे पहिले राज्य कोणते, तर राजस्थान हे पहिले राज्य आहे की ज्या राज्याने आरोग्य हक्क कायदा आणलेला आहे. कलम 3 कशाशी संबंधित आहे, तर राज्याच्या सीमा, भूभाग, नावे बदलणे याच्याशी संबंधित कलम 3 आहे. अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला, तर मित्रांनो माहिती अधिकार कायदा जो आहे
तो 2005 साली लागू करण्यात आलेला आहे, ज्यालाच आपण RTI म्हणतो. NCRF धोरण कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, NCRF धोरण हे शिक्षणाशी संबंधित आहे. संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणत्या वर्षी झाली? तर 1934 साली संविधान सभेची सर्वप्रथम मागणी झाली आहे. शतपत्रे कोणी लिहिली? तर शतपत्रे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली आहेत. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, नर्मदा नदीवर धुवाधार धबधबा आहे. जनजाती महोत्सव कोणत्या राज्यात पार पडला? तर ओडिसा या राज्यामध्ये जनजाती महोत्सव पार पाडण्यात आलेला आहे. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे? तर ते 91.8% आहे. पृथ्वीचे कवच त्यांच्या आकारमानाच्या किती टक्के आहे? तर मित्रांनो, पृथ्वीचे कवच त्याच्या आकारमानाच्या 1% आहे. आजा मेला आणि डॅश झाला म्हण पूर्ण करा. तर आजा मेला आणि नातू झाला अशा प्रकारची म्हण आहे. 1651ला हुबळी या ठिकाणी कोणी वसाहत सुरू केली होती? तर ब्रिटिशांनी 1651ला हुबळी या ठिकाणी वसाहत सुरू केली होती. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? तर मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले आहे. स्टेट बोर्डमधले पण प्रश्न ते विचारत आहेत, हे लक्षात ठेवा. आता हा स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे. माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी याबाबत कोणते कलम आहे? तर मित्रांनो, कलम 23. चुकून उत्तर 2 देण्यात आलं आहे. तर कलम 23 हे माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी याबाबतचं कलम आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता सांगितलं की 24 सप्टेंबर 1873 साली पुणे येथे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर बारडोली सत्याग्रह हा 1928 साली झाला. मुख्य माहिती आयुक्त यांचा पदावधी किती असतो? तर मित्रांनो, 3 वर्ष 65 वर्ष असा मुख्य माहिती आयुक्त यांचा पदावधी असतो. मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो? तर त्यालाच आपण प्रमस्तिष्क किंवा अग्रमस्तिष्क असे म्हणतो. तर हा भाग विचार करण्यासाठी वापरला जातो. भारतामध्ये कोणत्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता? तर 1971 ते 1981 या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता. नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडलेली कॉप परिषद कितवी होती? तर मित्रांनो, 27वी कॉप परिषद होती, जी की इजिप्तमध्ये पार पडली होती. माहिती आयोग विषयी माहिती कोणत्या कलमात आहे? तर 15व्या कलमामध्ये माहिती आयोग विषयी राज्य माहिती आयोग असं इथं पाहिजे होतं. ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेश कोणत्या नावाने अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, दिहांग या नावाने ब्रह्मपुत्र नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये ओळखले जाते. 2011 नुसार 0 ते 6 वयोगटातील भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे? तर 919 आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले? तर मित्रांनो, दीनबंधू या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे प्रश्न मांडले आहेत. गोलपिटा कादंबरी कोणाची आहे? तर मित्रांनो, नामदेव ढसाळ यांची गोलपिटा ही कादंबरी आहे. यानंतर तंबाखू हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर मित्रांनो, त्यांनी शब्दसिद्धीवर प्रश्न विचारलेला आहे हा. तर तंबाखू हा जो शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतील आहे. भामरागड वर सुरजागड कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड व सुरजागड आहेत. त्यानंतर टॉय ट्रेन कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जाते? तर माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेन जाते. कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पंचगंगा या नदीकाठी कोल्हापूर हे शहर वसले आहे. लिंबामध्ये कोणते ॲसिड असते? तर मित्रांनो, लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते.
रायरेश्वराची शिखराची उंची किती आहे? तर रायरेश्वर शिखराची उंची आहे 1773. अभ्रकाचे सर्वात जास्त साठे कोणत्या राज्यात आहेत? तर झारखंड या राज्यामध्ये अभ्रकाचे सर्वात जास्त साठे आहेत. कोळशाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? तर झारखंड या राज्यामध्ये कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत. छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर गोदावरी नदीकाठी छत्रपती संभाजीनगर वसले आहे. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी किती सदस्य होते? तर 72 सदस्य हे काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी होते. कुचिपुडी नृत्य हे कोणत्या राज्याचे आहे? तर मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याचे कुचिपुडी नृत्य आहे. तमिळनाडूचे भरतनाट्यम आहे. केरळचं कथकली आहे. राजस्थानमध्ये घुमर आहे. हे राजस्थानचं जे लोकनृत्य आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. वळणावरच्या वाटा ही कादंबरी कोणाची आहे? तर मित्रांनो, सुनील पवार यांची वळणावरच्या वाटा ही कादंबरी आहे. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? तर मित्रांनो, 4A मध्ये भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. ओनामा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर प्रारंभ हा ओनामा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. गोवा राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? मित्रांनो, जनगणनेवर प्रश्न विचारले जात आहेत. आपण TCSने विचारलेले सर्व प्रश्न एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर 972 हे गोवा राज्याचे लिंग गुणोत्तर आहे. बिहार राज्याची साक्षरता किती टक्के आहे? तर 61.80% ही बिहार राज्याची साक्षरता आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 6 कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांच्या नागरिकत्वाबाबत कलम 6 संबंधित आहे. तर त्याच्या उलट कलम 7 हे भारतातून पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांच्या नागरिकत्वाबाबत आहे. हेही लक्षात ठेवा. पहिला वेब ब्राउझर कोणता? तर www हा पहिला वेब ब्राउझर आहे. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. क्षेत्रफळानं विचार केला तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. घरगंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ज्योत्स्ना देवधर या घरगंगेच्या काठी या पुस्तकाच्या लेखिका आहेत. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? तर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली आहे. जात, धर्म, लिंग यांच्यावर भेदभाव करायचा नाही हे कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कलम 15 याच्याशी ते संबंधित आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी सांगितलेली आहे. कलम 17 सर्वांनाच माहिती असेल की अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी आहे. तर कलम 18 हे किताब नष्ट करणे याच्याशी संबंधित आहे. मित्रांनो, याच्यामध्ये ब्रिटिश शासनामार्फत दिलेले जे किताब आहेत 18 अंतर्गत रद्द करण्यात आलेले आहेत. वतनदार, राव बहादूर. आणि याच्यामध्ये अपवाद पण विचारला जाऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाचे जे भारतरत्न व पद्म पुरस्कार किताब दिलेले जातात ते या व्याख्येमध्ये येत नाहीत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर वेद समाजाची स्थापना 1864 साली झालेली आहे. सिंधू नदी करार कोणत्या वर्षी झाला? तर 1960 साली सिंधू नदी करार झाला. मित्रांनो, इसवी सनावर त्यांनी जास्त फोकस केलेला आहे TCSने, हेही याच्यामधून दिसून येत आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो, ती कधी केलेली आहे? तर 1 मे 1882 साली पुणे येथे. हेही लक्षात ठेवा कारण ते इसवी सनावर प्रश्न विचारत आहेत. ऐक्यवर्धिनी सभा कोणी स्थापन केली? तर मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली आहे. पिट्स इंडिया ॲक्ट हा कोणत्या वर्षी संमत झाला? तर 1784 साली पिट्स इंडिया ॲक्ट हा संमत झाला. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग तळखडकर हे होते.
आणि स्थापना आहे 31 मार्च 1867 मुंबई येथे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बलूत हे पुस्तक कोणाचे आहे? तर मित्रांनो, बलूत हे पुस्तक आहे दया पवार यांचं. तर लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या आहे आणि लक्ष्मण माने यांचं उपरा आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर शंकर पाटील यांचे टारफुला, वळीव, धिंड, खेळखंडोबा, ऊन. आपण वळीव पाहिले की आता तलाठी भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. शंकर पाटील यांचं वळीव, टारफुला, धिंड, खेळखंडोबा, ऊन हे लक्षात ठेवा. फिर्याद पौर्णिमा हे 2 काव्यसंग्रह कोणाचे आहेत? तर फिर्याद आणि पौर्णिमा हे 2 काव्यसंग्रह आहेत. ते हिरा बनसोडे यांचे आहेत, हेही लक्षात ठेवा. लक्ष्मीबाई टिळक यांचा स्मृतिचित्रे यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि डॉक्टर राजन ग्रवस यांचा चवंडक, भंडारभोग, कळप, तणकट हेही लक्षात ठेवा. तर गोदाताई परुळेकर यांचा जेव्हा माणूस जागा होतो हेही अतिशय गाजलेली कादंबरी आहे. कायमधारा ही पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? तर 1793 साली कायमधारा ही पद्धत लागू करण्यात आली. राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत. माहिती अधिकार अधिनियममध्ये संस्थांची यादी कोणत्या अनुसूचीमध्ये दिली आहे? तर अनुसूची 2 मध्ये. मित्रांनो, RTI ॲक्टवरती आपण अतिशय छान व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्यामधून तुमचे मार्क कव्हर होतील, जाणार नाहीत. 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के होता? तर तो 17.64% होता. पेशींचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. तर रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हॉर्वे यांनी लावलेला आहे. चहामध्ये कोणता उपयुक्त घटक असतो? तर मित्रांनो, चहामध्ये टॅनिन हा उपयुक्त घटक असतो. कॉफीमध्ये कॅफीन असतो. कलम 350A कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, नागरिकांच्या कोणत्याही भागात आपली वेगळी भाषा आणि संस्कृती जपण्याचा अधिकार आहे, याच्याशी संबंधित कलम 350A आहे. तेलंगणा सरकारने चालू केलेल्या पेन्शन योजनेचे नाव काय आहे? तर आसरा हे नाव आहे. लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्याची आहे? तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याची लाडली लक्ष्मी योजना आहे. युगांत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर इरावती कर्वे या युगांत या पुस्तकाच्या लेखिका आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पैस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? मित्रांनो, तुम्ही जर पैसे झालेला आहे, पैस आहे, पैस हे पुस्तक आहे. मित्रांनो, आपण जे या अगोदर TCSने विचारलेली प्रश्नपत्रिका ज्या घेतलेल्या आहेत, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. तर दुर्गा भागवत या पैस या पुस्तकाच्या लेखिका आहेत. आणि त्यांनी प्रश्न जे म्हाडाला घेतलेले होते, ते म्हाडामधले प्रश्न बहुतेक रिपीट झालेले दिसत आहेत. आणि म्हाडाच्या पूर्ण प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती घेतलेल्या आहेत. कलम 19 मध्ये काय सांगितले आहे? तर कलम 19 मध्ये प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य, भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचे स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, थोडक्यात स्वातंत्र्याबद्दल कलम 19 मध्ये सांगितलेले आहे. समाजवादी हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आला? तर मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 साली. त्या घटनादुरुस्तीने समाजवादी हा शब्द टाकण्यात आलेला आहे. त्यासोबतच धर्मनिरपेक्षता, एकात्मता 3 शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता. त्याचबरोबर 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. 4A. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. याच घटनादुरुस्तीने लोकसभेचा व विधानसभेचा कार्यकाल 5 वरून 6 वर्ष करण्यात आला होता. तसेच शिक्षण, वने, वन्य पशु व पक्षी संरक्षण, वजनमापे, न्यायव्यवस्थेचे प्रशासन इत्यादी गोष्टी राज्यसूचीतून समवर्ती सूचीमध्ये घेण्यात आल्या होत्या, हेही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, 86वी घटनादुरुस्ती 2002 साली झाली. यानुसार 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले, हेही लक्षात ठेवा.
तर 44वी जी घटना दुरुस्ती झाली ती 1978 साली झाली होती आणि या घटना दुरुस्तीने लोकसभा व विधानसभेचा कार्यकाल पूर्ववत केला होता. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीनुसार अंतर्गत अशांतता हा शब्द काढून सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला होता. मित्रांनो, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा की 44वी घटना दुरुस्ती 1978 साली झाली आणि या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय आणीबाणीसंदर्भात अंतर्गत अशांतता शब्द काढून सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला होता. पहिली भारत महिला परिषद कोणी स्थापन केली? तर रमाबाई रानडे यांनी पहिली भारत महिला परिषद स्थापन केली. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती 1905 साली. मुक्ती सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन या संस्थेची स्थापना केली. 2011 नुसार सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्याची आहे? तर केरळ या राज्याची सर्वात जास्त साक्षरता आहे. ट्विटरची स्थापना केव्हा झाली? तर ट्विटरची स्थापना मार्च 2006 साली झाली. मित्रांनो, अतिशय 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ आपण यावरती बनलेला आहे. ट्विटर, फेसबुक तो तुम्ही नक्की पहा. नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामध्ये आहे. चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, वसंत आबाजी डहाके हे चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक आहेत. डॉक्टर राजन गवस यांचे चवंडक, भंडारभोग, कळप, तणकट हे आहेत. तर गंगाधर गाडगीळ यांच्या कादंबऱ्या मानसचित्रे, सातासमुद्रापलीकडे, ज्योत्स्ना आणि ज्योती या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. याही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, मारुती चितमपल्ली हे रानवाटा या पुस्तकाचे लेखक आहेत. जयंत नारळीकर यांच्याबद्दल आला होता की 4 नगरातले माझे विश्व. पक्षी जाये दिगंतरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पक्षी जाये दिगंतरा या पुस्तकाचे लेखक आहेत मारुती चितमपल्ली, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, चित्तरंजन कोलटकर जे आहेत, तर चित्तरंजन कोलटकर यांची मी आणि माझ्या ही कादंबरी प्रसिद्ध आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हंसिका रामचंद्र कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, स्विमिंग या खेळाशी हंसिका रामचंद्र आहेत. स्वनिर्भर योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, स्वनिर्भर जी योजना आहे त्या विणकर महिला यांच्याशी संबंधित आहे. आता जो बोरोक्सा ॲप आहे हे कोणी लॉन्च केलं आहे? तर द्रौपदी मुर्मू यांनी हे ॲप लॉन्च केलेलं आहे. 86वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर मित्रांनो, 943 आहे. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले? तर मित्रांनो, घाशीराम कोतवाल हे नाटक आहे विजय तेंडुलकर यांचं, हेही लक्षात ठेवा. भारतातील पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल कोणता होता? तर 1858 ते 1862 हा भारतातील पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना कधी झाली? तर 1976 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. विधवा पुनर्विवाह समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली? तर मित्रांनो, विधवा पुनर्विवाह समाजाची स्थापना केलेली आहे विष्णुशास्त्री पंडित यांनी. संविधान सभेमध्ये कोणत्या मुस्लिम महिलेचा समावेश होता? तर बेगम रसूल या मुस्लिम महिलेचा समावेश संविधान सभेमध्ये होता. जे का रंजले गांजले हा अभंग कोणाचा आहे? तर संत तुकाराम यांचा जे का रंजले गांजले हा अभंग आहे. विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली आहे.
वर्ल्ड ग्रीन सिटी 2022 अवॉर्ड कोणत्या शहराने जिंकला आहे? तर मित्रांनो, हैदराबाद या शहराने वर्ल्ड ग्रीन सिटी 2022 हा अवॉर्ड जिंकलेला आहे. अंधांसाठी बातमी सदन कोणी स्थापन केले? तर मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी अंधांसाठी बातमी सदन स्थापन केलेले आहे. तर अशा प्रकारे आज आपण 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत झालेले सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.